खाजगीमध्ये तेरी मेरी यारी जगासमोर दुनियादारी या उक्तीचा प्रत्यय सध्या संभाजीनगरच्या राजकारणामध्ये येतोय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट सध्या यांच्यामध्ये हॉटेल खरेदीवरून चांगलीच जुंपलेली आहे आणि दोघेही एकमेकांवर टोकाचे आरोप करतात। मात्र दुसरीकडे लग्न सोहळ्यामध्ये भेटताना मात्र जणू जुने मित्र फार वर्षानंतर भेटले अशा आविर्भावात गप्पा सुरू आहेत आणि त्यामुळे जनतेला मात्र प्रश्न पडलेला आहे की हे चाललंय तरी काय। पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। खाजगी तेरी मेरी यारी जगासमोर मात्र दुनियादारी। संजय शिरसाट अंबादास दानवेंमध्ये दिलजमाई। टोकाचे आरोप करणारे खाजगीत मात्र गप्पात दंग। एकमेकांशी हस्तांदोलन करणारे अगदी हसत हसत गप्पा मारणारे हे तेच दोन नेते आहेत जे सध्या माध्यमांमध्ये एकमेकांवर टोकाचे आरोप करत तुटून पडलेत। कुणी कुणाचं कुटुंब काढतो तर कुणी घर जाळून टाकण्याची भाषा करते। बरं, हे सगळं सुरू आहे ते संजय शिरसाट यांच्या हॉटेल खरेदी प्रकरणावर। शिरसाट यांनी विट्स हॉटेल खरेदी करताना अनियमितता केल्याचा आरोप केला होता। यावरून दानवे आणि शिरसाटांमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या होत्या। तुम्ही एक धंद्यासाठी एक व्यवसायासाठी उभा राहणाऱ्याला जो खोडा टाकलेला आहे, तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये तुमचं जे आयुष्य गेलेलं आहे, तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील। यापुढे जर वैयक्तिक जर तुम्ही आरोप करायची सुरुवात ठेवली तर मला सुद्धा सर्व माहिती आहे, सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही, एवढा मी चक्रम आहे थोडा। म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा, त्याचं उत्तर देईल। परंतु व्यवसायामध्ये मुलांबाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील। शिरसाट काय बोलतात, मी चक्रम आहे, मी घर जाऊन टाकेल तुमचं, मी राज्यपालांना आता पत्र थोड्याच वेळात पाठवतो। चक्रम हे जे स्वतःच कबूल केले कॅमेरा, तर चक्रम लोकांना मंत्रिमंडळात ठेवता कामा नये। चक्रमचा अर्थ मराठीत वेडा असा होतो आणि मला असं वाटतं या मंत्रिमंडळात वेड्या लोकांना कशी काय जागा आहे। या गंभीर आरोपांनंतर संभाजीनगरच्या एका लग्नात हे दोघे भेटले आणि त्यांच्या गप्पांचा हा व्हिडिओ पाहिल्यावर त्यांच्यात आरोपांच्या फैरी सुरू आहेत हे कुणाला सांगूनही पटणार नाही। त्यामुळे त्यांचे आरोप म्हणजे लुटुपुटूची लढाई आहे का असा संशय निर्माण व्हायला जागा आहे। राजकीय संस्कृती म्हणणं ठीक आहे, पण गंभीर आरोप करून एकमेकांशी हस्तांदोलन करणं हे कितपत मान्य आहे असाही प्रश्न पडतो। दानवेंनी या भेटीवर सारवासारव केली आहे। घराभेट वगैरे मी कोणाची घेत नाही, पण तू लग्नामध्ये आमच्या इथले एक चव्हाण सगळ्यांचे मित्र आहे, शहरातले एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या इथे लग्नाला आम्ही गेलो होतो। तिथं संजय शिरसाट होते। हातात हात मिळवणं मला असं वाटतं असं काय मी काय व्यक्तिगत मी ज्या गोष्टी भूमिका मांडल्या त्या मांडलेल्या आहे, त्याच्यामुळे असं भेटू नये, पाहू नये, बोलू नये, मला असं वाटतं ह्या भूमिका मला नाही मांडल्या। संजय शिरसाटांनी या मुद्द्यावर काहीही बोलणं टाळलं। जेव्हा झी 24 तासने यावर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते हात जोडून पुढे निघून गेले। राजकारणात काहीही अशक्य नाही असं बोललं जातं। टोकाचे शत्रू कसे आणि कधी मित्र होतील हे सांगता येत नाही। एकमेकांवर तुटून पडणारे हे नेते खाजगीत कसे वागतात हे दृश्य पुढे आलं। राजकारणी जनतेला वेड बनवून फक्त राजकारण साधत नाहीत ना असा प्रश्न सामान्यांना पडलाय। झी 24 ताससाठी विशाल करोळे, छत्रपती संभाजीनगर।